नमस्कार, मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडंच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडे RTIच्या संदर्भात एक रिट पिटिशन दाखल झालं. रिट पिटिशनचा नंबर आहे CPW म्हणजे सिव्हिल रिट पिटिशन नंबर 36-226/2018. त्याचा निर्णय अलीकडं म्हणजे अगदी 19 फेब्रुवारी 2025 रोजी लागला. एका अर्जदाराने युनिव्हर्सिटीकडे ईमेलने अर्ज केला आणि त्यांना माहिती देण्याची विनंती केली. मात्र समक्ष अर्ज आणून द्या आणि मग नंतर माहिती मिळेल अशी भूमिका त्या युनिव्हर्सिटीनं घेतली. प्रत्यक्षात ते पैसे भरले होते त्यांनी आणि ईमेलवरती स्वतःचं 2-3 वेळा ईमेल मागे पुढे झाल्यामुळे त्यांची ईमेल देखील कन्फर्म झाली होती. पहिलं अपील झालं, पहिल्या अपीलात तोच निर्णय, दुसरं अपील झालं, तिथेही तोच निर्णय. शेवटी ज्या अर्जदाराने अर्ज केला होता, ज्याचा अर्ज जनमाहिती अधिकारी, पहिले अपील अधिकारी आणि राज्याचं माहिती आयोग या तिघांकडून नाकारला गेला. त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्याची सुनावणी झाली. सुनावणी झाल्यानंतर अर्ज कसा करावा याचं प्रयोजन माहिती अधिकार कायद्यामध्ये कुठे आहे? कलम 6(1) मध्ये लिहिलेलं आहे. कलम 6(1) मध्ये काय लिहिलेलं आहे? एनी पर्सन desiring to obtain information shall apply in writing in Hindi, English or regional language along with fees. एवढंच त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी अर्जाची फी भरली पाहिजे, रायटिंगमध्ये अर्ज केला पाहिजे. तो इलेक्ट्रॉनिक असू शकतो किंवा तो फिजिकल असू शकतो. आता यांनी ईमेलवरती अर्ज केला, एकदा दोनदा ईमेल पाठवल्या म्हणजे ईमेल ती व्यक्ती आहे जिवंत, खात्री म्हणजे नागरिक म्हणून ती अर्ज करणारी व्यक्ती आहे याची कन्फर्म, त्याला आपण व्हेरिफिकेशन म्हणतो, ते व्हेरिफिकेशन झालं. त्यांनी शुल्कही भरलं. मग प्रत्यक्ष या आणि अर्ज सादर करा म्हणजे फिजिकली अर्ज सादर केलाच पाहिजे का? हा खरा तर कोर्टापुढचा मुद्दा होता. कोर्टाने कलम 6चा पूर्ण अभ्यास केला आणि त्याचा जो अर्थ निघतो, अर्ज हा रायटिंगमध्ये असला पाहिजे. ईमेल हे रायटिंगमध्ये आहे, तो इलेक्ट्रॉनिकली किंवा फिजिकली दिला जाऊ शकतो. पण त्यांनी इलेक्ट्रॉनिकली ईमेलनी पाठवला. याचा अर्थ त्यासाठी पुन्हा एकदा समक्ष ऑफिसमध्ये जाऊन अर्ज देण्याची आवश्यकता नाही. आणि मग कोर्टानं ऑब्झर्वेशन नोंदवलं की जर एखाद्या व्यक्तीनं ते स्वतः सिद्ध केलं, म्हणून त्यांनी लिहिले, दो द युनिव्हर्सिटी हॅज अ राईट टू बी व्हिजिलंट, नो वन एल्स युजेस ईमेल अड्रेस ऑफ अनदर पर्सन, बट वन्स पर्सन हू हॅज सेंट द ईमेल कन्फर्म्स हिज आयडेंटिटी अँड रिक्वेस्ट फॉर सप्लाय ऑफ इन्फॉर्मेशन, द डिमांड of a written application along with signatures is not envisaged under section 6 of Right to Information Act. म्हणजे ईमेलवर देखील स्वतःची ओळख सिद्ध केली आणि अर्जाचं शुल्क भरलं तर माहिती देणं बंधनकारक आहे असा याचा अर्थ निघतो. हा एक छोटासा निर्णय सर्वांच्या माहितीसाठी म्हणून या व्हिडिओच्या सोबत आपण डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो. ज्यांना कोणाला हा निर्णय वाचायचा असेल त्यांनी जरूर वाचावा आणि या पुढच्या काळामध्ये राईट टू इन्फॉर्मेशनचा अर्ज करताना जर असा प्रसंग आला तर त्याचा वापर करावा. शिवाय हा जर का व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपण ज्यांना याचा उपयोग होईल असं वाटतं त्या सर्वांना पाठवावा. मी इथे थांबतो. धन्यवाद.